नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे जीवलगा. पावसाची हलकी सर सुरू होती. गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली ती उभी होती. ओढणीचा एक टोक घट्ट पकडून रस्त्याकडे नजर लावून कित्येक दिवसांपासून तिच्या आयुष्यात एकच प्रश्न घोळत होता. काही नाती इतकी अनपेक्षित का असतात? तेव्हाच समोरून तो दिसला. अंगावर साधा शर्ट, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यात विचित्र असलेली अशी शांतता. दोघांची नजर एकमेकांवर पडली आणि क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. ती त्याला ओळखत नव्हती आणि तो देखील तिला ओळखत नव्हता. पण तरीही त्या नजरेत काहीतरी ओळखीचं होतं. बस थांबली का? त्याने विचारलं. ती फक्त मान हलवून नाही म्हणाली. शब्दांची गरजच नव्हती. पावसाचा आवाज आणि वडाच्या पानांची सळसळ यामध्ये एक वेगळाच संवाद सुरू झाला होता. तो तिच्या शेजारी उभा राहिला. दोघांमध्ये थोडंसं अंतर होतं, पण मनात मात्र ते अंतर झपाट्याने कमी होत होतं. तिला कळत नव्हतं, हा माणूस हा महत्त्वाचा वाटतोय. आयुष्यात इतक्या लोकांना पाहिलं होतं, पण हा क्षण वेगळाच होता. पहिल्यांदाच या गावात येतोय, असं तो म्हणाला आणि ती हसली. मग गाव तुमच्यासाठी नवीन आहे, पण गावातली माणसं कशी असतात हे पाहिलंत का? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. काही माणसं एका भेटीतच आपली वाटतात. त्या वाक्याने तिचं मन हलून गेलं. हा संवाद साधा होता, पण त्या साधेपणातच खोल अर्थ दडलेला होता. पाऊस जसा हळूहळू वाढत होता, तसं त्यांच्या मनातलं कुतूहलही वाढत गेलं. बस आली. दोघे वेगवेगळ्या दिशेने जाणार होते. तो बसमध्ये चढताना थांबला आणि एकदा मागे वळून पाहिलं. ती अजूनही वडाखालीच उभी होती, पण तिच्या मनात काहीतरी कायमचं थांबून गेलं होतं. त्या भेटीला नाव नव्हतं, पण ती भेट तिच्या आयुष्यात जीवलगा बनून राहणार होती. बस निघून गेली. वडाखाली उभी असलेली तिचं शरीर तिथेच होतं, पण मन मात्र त्या बससोबत दूर कुठेतरी गेलं होतं. पावसाच्या थेंबासोबत तिच्या मनातले विचारही थबथबत खाली पडत होते. एवढ्याशा भेटीनं कोणाचं अस्तित्व इतकं का ठसतं? त्या दिवसानंतर ती वारंवार त्या रस्त्याने जाऊ लागली. नेमकी तीच वेळ, तोच वळ, तीच बस. स्वतःलाच हसत म्हणायची, काय मूर्खपणा आहे हा. पण तरीही पावसाची चाहूल लागली की तिची पावलं आपोआप तिकडे वळायची. तो मात्र निघून गेला नव्हता, फक्त वेगळ्या रूपात तिच्या आयुष्यात परत आला. गावच्या वाचनालयात ती पुस्तक शोधत होती, तेव्हा मागून तोच परिचित आवाज ऐकू आला. हे पुस्तक तुम्हालाही आवडतं का? ती वळाली. क्षणभर बोलणं थांबलं. तोच शांत चेहरा, तीच नजर, पण यावेळी योगायोग नव्हता, ओळख होती. तुम्ही? हो, वडाखाली. तो हसला. त्या एका हसण्यात इतकी आपुलकी होती की तिच्या मनात दडलेली सगळी भीती क्षणात विरघळली. ते दोघं शेजारी बसले. पुस्तक उघडलेलं होतं, पण वाचलं मात्र कोणीच नाही. शब्द पुस्तकात होते, पण अर्थ त्यांच्या संवादात होता. तो हळू आवाजात बोलू लागला. आपलं शहर, आपली धावपळ, अपूर्ण राहिलेली स्वप्न ती ऐकत होती, कारण त्या गोष्टी तिच्याही होत्या. पहिल्यांदाच तिला असे वाटले, कोणीतरी आपल्याला समजून घेते. प्रश्न न विचारता दिवस सरू लागले. वाचनालय, चहा, पावसाळी संध्याकाळ, गप्पा. नात्याला नाव नव्हतं, पण भावनांना खोली होती. ती हसली की त्याला समाधान मिळायचं. तो शांत झाला की तिला आधार वाटायचा. पण प्रत्येक सुंदर गोष्टीला एक वळण असतं. एका संध्याकाळी तो उशिरा आला. नेहमीसारखा नव्हता. डोळ्यात गोंधळ, शब्दात थरथर. मला परत जावं लागणार आहे, तो म्हणाला. ती काहीच बोलली नाही, कारण तिला कळालं होतं, काही नाती भेटीसाठी नसतात, बदलासाठी असतात.
तो निघून गेला. पण यावेळी तिच्या मनात पोकळी नव्हती. तिथे एक नाव होतं, जीवलगा. निघून गेल्यानंतर दिवस पूर्वीसारखेच उगवले, पण तिच्यासाठी प्रत्येक सकाळ थोडी जड होती. वाचनालय अजूनही तिथेच होतं, चहाची टपरीही, पण त्या जागांमधला संवाद हरवला होता. पुस्तकांची पानं उलटत होती, पण अर्थ सापडत नव्हता. ती स्वतःला समजावत होती. तो एक योगायोग होता, पण मन मानायला तयार नव्हतं. कारण काही योगायोग इतके खोल रुतून बसतात की ते नशीब बनतात. एका दिवशी वाचनालयातली जुनी वही तिच्या हाती लागली. आत कुणीतरी अक्षरात लिहिलं होतं, काही माणसं आयुष्यात थांबत नाहीत, पण ते आपल्याला चालायला शिकवून जातात. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तोच होता, त्याचीच भाषा. त्या रात्री तिला झोप लागली नाही. आठवणी डोक्यात गोंधळ घालत होत्या. त्याचा शांत आवाज, अधूनमधून येणारं हसू आणि अचानक घेतलेली निरोपाची वेळ. तो का गेला असेल हा प्रश्न आता बोचायला लागला होता. उत्तर तिला अचानक मिळालं. गावात बातमी पसरली. शहरातून आलेला तो मुलगा आपल्या वडिलांसाठी परत गेला होता. आजार गंभीर होता. आयुष्य आणि कर्तव्य यांच्यामध्ये तो उभा होता. ती खूप वेळ शांत बसून राहिली. मनात राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त एक शांत समज होती. तो पळून गेला नव्हता, तो गेला होता. महिने गेले, ती बदलली, अधिक ठाम झाली, स्वतःसाठी उभी राहायला शिकली. ज्या शब्दांनी तो तिला आधार देत होता, तेच शब्द आज तिला स्वतःला ती सांगत होती. आणि एक दिवस तो परत आला. तोच वड, तोच रस्ता. पाऊस नव्हता, पण हवेत ओल होती. तो समोर उभा होता, थोडा थकलेला, पण नजरेत तीच ओळख. मी परत येईन असं कधीच वचन दिलं नव्हतं, तो म्हणाला. ती हसली. पण नात्यांना वचनाची गरज नसते, समज पुरेशी असते. त्या क्षणी दोघांनाही कळलं, हे प्रेम नव्हतं जे अचानक पेटतं, हे नातं होतं जे अंतरातून, शांततेतून, प्रतीक्षेतून तयार झालं होतं. तो तिच्या शेजारी उभा राहिला. यावेळी कुठलीही बस नव्हती, निघून जाण्यासाठी नाही, तर थांबण्यासाठी. जीवलगा म्हणजे सोबत असणं नाही, तर जीवलगा म्हणजे दूर असतानाही एकमेकांना पूर्ण करणं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, जीवलगा भाग 1 आज पूर्ण होत आहे. भाग 2 आपण उद्या ऐकूया. तर उद्या भाग 2 ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या सुंदर जीवलगा भाग 2 मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.